नमस्कार मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण बघितलं जॉइनिंग ऑफ स्ट्रोक. त्यामध्ये आपण कर्व स्ट्रोक, स्ट्रेट स्ट्रोक, हॉरिझॉन्टल स्ट्रोक हे कसे जोडायचे हे आपण पाहिले. तर यावरच आधारित आपण एक्सरसाइज नंबर 3 बघणार आहोत. जर तुम्ही ही एक्सरसाइज नंबर 3 पूर्ण करत असाल तर जॉइनिंग ऑफ स्ट्रोक बाबतचे जेवढेही काही तुमचे डाउट्स असतील ते आज पूर्ण क्लिअर होणार आहे. पण त्याआधी मी तुम्हाला पिटमॅन शॉर्ट हँडचं एक बुक दाखवते. हे पिटमॅन शॉर्ट हँडचं बुक आहे. हे तुम्ही Amazon वरून घेऊ शकता. यामधलीच आपण पहिला चॅप्टर आपला सुरू आहे द कन्सोनंट, आणि कन्सोनंट मधला आपण कन्सोनंट पाहिले 24. त्यातली आपण एक्सरसाइज नंबर 3 ही एक्सरसाइज नंबर 3 आज आपण पाहणार आहोत. तर त्यातलं पहिलं पी कसा काढायचा हे आपल्याला माहित आहे. हा असा पी. जर पी आणि टी जर आपल्याला जोडायचं असल्यास हा पी आणि हा टी. पी पण लाईट स्ट्रोक आहे आणि टी पण लाईट स्ट्रोक आहे. त्यानंतर पी आणि डी काढायचं असल्यास हा पी डी आपला डार्क स्ट्रोक आहे. जिथे आपला पी संपेल तिथून आपण काढू डी, पी डी. त्यानंतर पी आणि चे जर काढायचं असल्यास हा पी आणि जिथे पी संपेल तिथून चे. स्ट्रोक काढताना एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की आपल्या स्ट्रोकची, प्रत्येक स्ट्रोकची लांबी ही 1/6 इंच आहे, तेवढीच असली पाहिजे. हे जेव्हा आपण स्ट्रोक काढतो तेव्हा याची लांबी वाढवायची नाही. जेवढे आपले स्ट्रोक आहे तेवढेच काढायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेशर, की जसा पी हा लाईट आहे आणि डी हा डार्क आहे, तर पी हा लाईटच निघाला पाहिजे, डी हा डार्कच निघाला पाहिजे. तेव्हाच आपल्याला पी आणि डी ओळखायला येईल की यातला पी कोणता आणि डी कोणता. त्यानंतर पी आणि जे, पी जे असा आपला पी. जे हा आपला चे सारखाच असतो पण थोडा डार्क असतो. जिथे आपला पी संपेल तिथे थोडं प्रेशर देऊन आपण काढू जे. हा झाला पी आणि जे. त्यानंतर पी के. हा आपला पी के हा हॉरिझॉन्टल स्ट्रेट स्ट्रोक आहे. जिथे पी संपेल तिथून के, पी के. त्यानंतर दुसरी लाईन बघू. दुसऱ्या लाईन मध्ये आहे पहिला बी आणि एफ. बी एफ काढायचा असल्यास बी हा आपला डार्क असतो, हा बी, आणि जिथे बी संपेल तिथून आपला एफ. एफ हा आपला कर्व स्ट्रोक आहे. त्यानंतर डी आणि इथ. डी हा आपला डार्क स्ट्रोक आहे म्हणून हा डी असा, आणि इथ आपण असा काढतो लाईट. त्यानंतर डी आणि यस. डी एस काढायचं असल्यास डी हा आपला डार्क, यस हा आपला असा लाईट असतो. हा झाला डी एस. त्यानंतर चे आणि यस. चेस काढायचं असल्यास असा चे आणि या एस, चे एस. त्यानंतर जे आणि यम. जे आणि यम काढायचं असल्यास जे आपला डार्क, जिथे जे संपेल तिथून यम. यम हा आपला हॉरिझॉन्टल कर्व स्ट्रोक आहे. त्यानंतर जे आणि यल. जे यल काढायचं असल्यास हा आपला जे, जिथे जे संपेल तिथून यल. यल हा आपला अपवर्ड असतो. नंतर यल आणि यम काढायचा असल्यास हा अपवर्ड यल आणि हा यम, यल यम. त्यानंतर यफ आणि त्यानंतर आपण तिसरी लाईन बघू. तिसऱ्या लाईन मधला पहिला आहे के आणि यल. के यल जर काढायचं असल्यास के आपला हॉरिझॉन्टल स्ट्रेट स्ट्रोक आहे. जिथे के संपेल तिथून यल. के आणि यम. हा के आणि हा यम. त्यानंतर के आणि यन. हा के आणि हा यन. के के जर काढायचा असल्यास के के. त्यानंतर के आणि डी काढायचं असल्यास, आता जेव्हा आपल्याला स्ट्रोक हे रेषेवर काढायचे असेल, म्हणजे आउटलाईन आपल्याला रेषेवर काढायची असल्यास, आता इथे हॉरिझॉन्टल के आहे. मी तुम्हाला सांगितलं की के हा आपण असा काढू, पण आता आपल्याला फक्त के नाही, के आणि डी काढायचं आहे. जर तुम्ही हा के इथे काढला आणि याला जोडून असा डी जोडला तर ही थ्रू द लाईन जाईल, म्हणजे रेषेच्या थ्रू जाईल. पण रेषेच्या थ्रू गेल्यावर याचा अर्थ वेगळा होतो. पण आता ही सध्या अशी काढायची नाही. के आणि डी ही पण रेषेवरच आउटलाईन आली पाहिजे. त्यासाठी हा जो के आहे हा थोडा वरती काढायचा रेषेवर असा, आणि याला इथे डी जोडायचा, के डी. त्यानंतर नेक्स्ट
आपण पाहू चौथ्या लाईनमध्ये आहे एफ आणि आर. हा एफ आर, एफ आपला कर स्ट्रोक आणि आर पण आपला डाऊनवर्ड. एफ आर, त्यानंतर एफ आर एल. आता इथे 3 स्ट्रोक आहे. एफ आर एल, एफ असा काढायचा, आर असा काढायचा, फक्त याला एल जोडायचा. एफ आर एल. त्यानंतर एफ आर एल डी. एफ आर एल डी काढायचा असल्यास इथे आपल्याकडे 4 स्ट्रोक आहे. आउटलाईन अशीच निघेल, फक्त याला इथे असा डी जोडला जाईल. एफ आर एल डी. आता ही आउटलाईन काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एफ आपण सुरुवातीला कन्सोनंट चॅप्टरमध्ये शिकलो तर आपण एफ हा असा काढला होता, आर आपण डाऊनवर्ड काढला होता, एल आपण अपवर्ड काढला होता आणि डी हा आपला डाऊनवर्ड होता डार्क. आता हे स्ट्रोक काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्या ज्या डायरेक्शन आहे, जसं की हा वरून खाली, हा वरून खाली, हा पण वरून खाली, पण हा मात्र खालून वर काढतो, हा पण वरून खाली काढतो, म्हणजे यांच्या डायरेक्शन अशा आहेत. तर या ज्या डायरेक्शन आहे या डायरेक्शन आपल्या आउटलाईनमध्ये चेंज झाल्या पाहिजे नाही. म्हणजे ही आउटलाईन जशी याच पद्धतीने जोडली पाहिजे. एफ असा आहे तर हा असाच निघाला पाहिजे. आर हा असा डाऊनवर्ड आहे तर हा खालीच येईल, असाच असेल. एल हा अपवर्ड आहे म्हणजे खालून वर गेला आहे तर हा खालून वर असा असेल. डी हा वरून खाली आला आहे या डायरेक्शनने तर हा याच डायरेक्शनने येईल. ही आउटलाईन काढण्याची योग्य पद्धत आहे. त्यानंतर एफ टी काढायचा असल्यास हा एफ आणि हा टी, एफ टी. नंतर एफ आणि जे काढायचा असल्यास हा एफ जे. तर एफ आणि जे काढायचा असल्यास हा एफ आणि हा जे. जे हा आपला डार्क. त्यानंतर नेक्स्ट लाईनमध्ये आहे इथ आणि यम. इथ आपला असा असतो, जिथे इथ संपेल तिथून काढायचा यम. यम आपला हॉरिझॉन्टल कर्व स्ट्रोक आहे. त्यानंतर इथ आणि यल, इथ यल, हा इथ आणि हा यल. त्यानंतर इथ आणि रे, हा इथ रे आपण असा अपवर्ड काढतो. त्यानंतर इथ आर एफ आणि आर, हा आहे रे आणि हा आहे आर. तर आपल्याकडे इथ आर, इथ रे एफ आर हे 4 स्ट्रोक आहे. इथ आपण काढला होता असा, हा इथ. नंतर आर हा आपण काढला होता असा अपवर्ड, हा आपण आर काढून घेऊ. नंतर एफ, एफ हा आपण काढला होता असा, हा जिथे आपला रे संपेल तिथे एफ, आणि हा आर आपण काढला होता असा खाली डाऊनवर्ड डायरेक्शनने. ही झाली आपली आउटलाईन इथ रे एफ आर. त्यानंतर यस आणि के. यस के काढायचं असल्यास हा आपला यस आणि हा के, यस के. त्यानंतर यल आणि के, यल के. नंतर 6व्या लाईनमधला आहे पहिला इश आणि पी. इश पी काढायचा असल्यास हा आपला इश आणि हा पी. त्यानंतर इश बी यल, हा आपण आधी इश काढून घ्या असा. इथून बी हा डार्क आणि हा अपवर्ड यल, इश बी यल. त्यानंतर इश आणि के, हा इश हा के. त्यानंतर इश आणि आर, हा आपला इश आणि हा डाऊनवर्ड आर. त्यानंतर इश आर यल, हा इश आर यल. नंतर इश आणि एम, हा आपला इश आणि हा एम. त्यानंतर लास्ट लाईन, त्यामधलं पहिलं एच आणि डी. एचचे मी तुम्हाला 2 प्रकार सांगितले होते, एक अपवर्ड एच आणि एक डाऊनवर्ड एच. मोस्टली आपण अपवर्ड एचचा उपयोग करतो. इथे पण आपण अपवर्ड एचच काढणार आहे. अपवर्ड एच हा आपला असा असतो एच, आणि हा थोडं प्रेशर देऊ डी. त्यानंतर एच आणि व्ही काढायचा असल्यास हा एच, व्ही आपला एफ सारखा निघतो मात्र डार्क व्ही, एच आणि व्ही. त्यानंतर एच आणि इथ, हा झाला आपला एच इथ.
त्यानंतर एच आणि एन, एच एन. एच आणि बी, हा एच आणि इथे थोडं प्रेशर देऊन बी. त्यानंतर एच आणि जे, हा एच आणि जे. तर इथे आपण आज एक्सरसाइज नंबर 3 पूर्ण केलेली आहे. जर याबाबत, जर आजच्या एक्सरसाइज बाबत जर तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये विचारा. आणि अशा पद्धतीने आपण जॉईनिंग ऑफ स्ट्रोक एक्सरसाइज नंबर 3 आज पूर्ण केली. सेम एक्सरसाइज नंबर 4 सुद्धा आहे, ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत.